आज आपण ओळख करून घेणार आहोत वनस्पतीच्या राणीची, तुळशीची। पहिली म्हणजे आपण या जागृतीचा संपूर्ण प्रवास समजून घेऊयात। हा प्रवास सुरू होतो कोजागिरी पौर्णिमेला। को जागृती, कोण जागा आहे या प्रश्नापासून, आणि तिथूनच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा संपूर्ण कार्तिक महिना हा मुळात जागृतीचा महिना आहे। रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती काकडा किंवा काकड आरती किंवा काही ठिकाणी दिवटा लावून देवीची आरती केली जाते। हा काळ असतो स्वतःच्या आत डोकावण्याचा आणि स्वतःला आध्यात्मिक दृष्ट्या जाग करण्याचा। आणि प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिक एकादशी हा त्याचा परमोच्च बिंदू आहे। आपले लाखो वारकरी बंधू याच दिवसासाठी 4 महिन्याचा चातुर्मास धरतात आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जमतात। विठुरायाच्या भेटीने त्यांचं आध्यात्मिक जागरण पूर्ण होतं। पुराणानुसार याच दिवशी भगवान विष्णू त्यांच्या 4 महिन्याच्या योगनिद्रेमधून जागे होतात आणि ते जागे होतात जे पहिलं शुभ कार्य घडतं ते म्हणजे तुळशीचा विवाह। देवी तुळस, जी लक्ष्मीचं रूप मानलं जातं, तिचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाशी लावला जातो।